हे बरं झालं बघ शिल्पा, तू स्वतः चालीस. तुला माहित आहे आज बाबाच्या ऑफिसमधून आपल्या घरी काही लोक येणार आहेत जेवण करण्यासाठी. आता ते घरी येणार आहेत म्हणल्यानं स्वयंपाक थोडं जास्तच बनवावं लागेल आपल्याला. तर तू थोडीशी माझी मदत कर. ताई स्वयंपाक तू एवढं का घाबरायलीस? तुला एकटीला थोडी करायचं सगळं हे. तू थोडं माझी मदत कर. माझं डोकं. शिल्पा काय झालं तुला? ताई थोडं चक्कर आल्यासारखं वाटते मला. उभं पण टाकायला होत नाहीये ताई. अगं शिल्पा सांभाळ स्वतःला. अगं शिल्पा शिल्पा काय झालं तुला? काही नाही आत्या, थोडं मला चक्कर यायली. काय माहिती बीपी लो झाला की काय माझा. सोनम मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मानलं की तू मोठी जाऊ झालीस आता, पण ती आताच आली. तिला घरातलं वातावरण थोडंसं काम कशा आहेत काय नाही बघू दे तिला. थोडं जरा घरात तिला रमू दे. नवीन आहे ती, तिला तेवढं जेवण बनवायला जमते का? मी थोडंसं काय तुला बोलले माणसं येणारच घरामध्ये जेवण बनव म्हणून थोडं जास्त, तर तू तिला किचनमध्ये काम करण्यासाठी ये बोलली का? जरा बघ की तू, नवीन नवरी आहे ती. पण आत्या मी तर शिल्पाला असं काही नाही म्हणले. ती तर आताच आली किचनमध्ये. सुमन मला सगळं समजते. शिल्पाच्या जागेवर तुझी छोटी बहीण आली असेल ना तुझ्या देरासाठी, तर तू तिच्यासोबत पण असंच वागली असतेस का? मला माहित आहे तुझ्या छोट्या बहिणीची सोयरी झाली नाही माझ्या मुलासोबत, म्हणून तू त्याचाच राग काढायलीस कदाचित. सोनम खरं तर ही आहे आता, हीच तुझी छोटी जाऊ आहे, कारण ही रवीची आवड आहे. शिल्पा तू तुझ्या रूममध्ये जा, तुला काहीही करायची गरज नाही. तुला काही पाहिजे असेल तर तू मला सांग. तू तुझ्या रूममध्ये आराम कर, मी तुला तिकडे जेवण आणून देईल. जा आता थोडं आराम कर तुझ्या रूममध्ये. तू तुझ्या रूममध्ये जा, मी तुला लिंबू पाणी बनवून आणते. जेवण नंतर कर, पहिले लिंबू पाणी पी तू. पण आता घरामध्ये एवढे सारे पाहुणे येणार आहेत, मी आराम कसा करू? बाबाचे एवढे सारे मित्र येणार आहेत. आता ते पहिल्यांदाच मला भेटतील, असं चांगलं थोडी वाटते मी झोपून राहिले तर. आणि ताईला एकटीला एवढं सारं जेवण बनवावं लागेल किचनमध्ये. शिल्पा तू तेवढी काळजी करू नको. सोनमला सवय आहे एवढं सारं किचनमध्ये काम करण्याची. तिचं लग्न झालं होतं तेव्हा हिची आई खूप बिमार राहायची. सोनम माहेरामध्ये पण एवढं सारं काम करायची, आणि त्याच्यामुळे तिने जास्त शिकली पण नाही. तिने आतापर्यंत सगळे घरातलेच कामं केलेले आहेत. तिला सवय आहे सगळं हे काम करायची. तुला माहिती आहे शिल्पा, हे तर मी किचन चांगलं बनवणे मॉडर्न टाईप. हिचं माहेर तर एक गरीब गाव आहे. ही तिकडे जेवण चुलीवर बनवायची. सगळा स्वयंपाक पाणी सगळं काही ती चुलीवर बनवायची. तू तिची काळजी करू नको, तू तुझ्या रूम मध्ये आराम कर जा. ठीक आहे आत्या, जसं तुम्हाला चांगलं वाटते. सुमन सगळा स्वयंपाक बनवायच्या पहिले तू मला 1 कप चहा बनव. मला तू बनवलेली चहा खूप आवडते. तू बनवलेली चहा जर मी नाही पिली ना तर माझं डोकंच नाही राहत. हो आत्या मी तर बनवेलच ना, कारण मी एका छोट्या गावातून आलेली गावंढळ मुलगी आहे ना. मी तुमच्या छोट्या सुनासारखी शिकलेली नाही ना. मी किचनचे घरातलेच कामं केलेत मी. आत्या आज माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेत. या 3 वर्षात तुम्हाला कधी वाटलं का की माझ्या आईपेक्षा मी तुम्हाला कमी जीव लावलाय म्हणून? मी नेहमी तुम्हाला माझ्या आईपेक्षा जास्त समजते. आत्या मला तुम्ही एरवी काही म्हणता तेव्हा मला एवढं वाईट नाही वाटत, पण आज मला तुम्ही तुम्ही माझी तिच्यासमोर इज्जत काढली. आई आई पिंकी ताई, हे तर पिंकी ताईचा आवाज वाटायला आहे. हा सोनम लवकर चल, पिंकी आली वाटते. पिंकी तू येणार होतीस सांगायचं ना बाई. मी तुझ्या भावाला पाठवलं असतं बस स्टँडला तुला घेण्यासाठी. आई घाईघाईमध्ये विसरूनच गेले मी सांगायचं. कशी आहेस आई? वहिनी तुम्ही कशा आहात? वहिनी अजून काय म्हणता, काय चाललंय तुमचं? हा पिंकी ताई मी छान आहे, तुम्ही कशा आहात? खरं सांगते ताई, विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही नसता ना या घरामध्ये तर पूर्ण घर खाली खाली वाटते. तुम्ही आले की मी खूप खुश होते. वहिनी मला पण तुमची खूप आठवण येते. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, मी माझ्या सासरी नेहमी तुमच्याविषयीच बोलते की माझ्या मोठ्या वहिनी खूप चांगल्या आहेत. माहीत आहे माझी सासू पण परेशान होते सगळं काही ऐकून. मी एवढं सांगते तुमच्याबद्दल. माझी सासू म्हणते नेहमीच मोठ्या वहिनीबद्दल बोलत असतेस तू. खरंच वहिनी, जसं माझ्यासाठी माझी आई आहे ना तशा तुम्ही आहात. वहिनी तुम्ही आम्हा सर्वांना खूप लाड केला. चला वहिनी. ताई आता हॉलमध्ये सगळं बोलणार का? रूम मध्ये चला ना तिकडे. तुम्ही प्रवास करून थकले असणार ताई, चला आता मध्ये. हो चला आता वहिनी. माझी सासू किती पागल आहे. आणि माझी जाऊ, तिची तर आज बँडच वाजवली सासूने. मस्त क्लास घेतली तिची आज. मला तर खूप मजा यायली आज. खरंच माझ्या जाऊची या घरामध्ये काहीच इज्जत नाही. आता मी मस्त आरामात झोपेल. 2-3 घंटे तर उठणारच नाही मी. नंतर आरामात जाईल मी रूमच्या बाहेर. मस्त नंतर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आरामात जाईल मी बाहेर. खरंच माझ्यासारखं कोणी हुशार आहे का या घरात? वा देव बाप्पा, मी जिनियस आहे, जिनियस. पिंकी बेटा आता बोल, अचानक कसं काय झालं बरं येणं तुझं? सगळे बरे आहेत ना घरी? ताई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवून आणते. हो वहिनी चालेल, लवकर बनवून आणा, मला खूप भूक लागली. आणि हो त्याच्यासोबत कांदा पोहे पण बनवून आणा. मला खूप आवडतात तुम्ही बनवलेले कांदा पोहे. मी घरून विचार करूनच आले होते की घरी गेल्यानंतर तुमच्या हातचे कांदा पोहे खाईल म्हणून. हो हो ताई बनवते. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आईसोबत गप्पा ठोका, मी घेऊन येते. अजून बोल आई, काय म्हणतेस, कशी आहेस तू?
तुला पायाचा त्रास होत नाही ना आता पहिलेसारखा? अगं नाही ग पिंकी, आता म्हातारपणामध्ये तर हे चालूच असते बघ. पण चांगलं झालं तू आलीस बरं. मी विचार केला आई, तुम्ही सगळेजण तर मजा करायले ना. नवीन वहिनी काय काय बनवून खाऊ घालते तुला आई. मी म्हटलं चला आपण पण मजे करूयात. इतके दिवस तर आपण मोठ्या वहिनीच्या हातचा स्वयंपाक खाल्ला ना आई. वहिनी खूप चांगले आहेत आई, त्यांनी सगळं घर सांभाळलंय तुझं बघ. यावेळेस तर मी छोट्या वहिनीच्या हातचं जेवण करेल. पिंकी, आज पण तुला मोठ्या बहिणीच्या हातचं जेवण करावं लागेल. असं का म्हणालीस बरं तू आई? काय झालं? छोट्या बहिणी घरी नाहीत का? त्यांच्या माहेरी गेल्यात की काय? अगं नाही नाही पिंकी, तुझी छोटी बहिणी घरीच आहे. ती तिच्या रूममध्ये आहे. थोडं तिची तब्येत ठीक वाटत नव्हती सकाळपासून आज तिला. तब्येत खराब आहे? काय आई, गुड न्यूज आहे का काही? अगं नाही नाही पिंकी, अजून काही गुड न्यूज नाही. जसं तू विचार करतेस तसं अजून काही पण नाही बाळा. काय माहिती, जसं लग्न झालं तसं ती रोज बिमारच असते. तिला जास्त काम करायची सवय नाही आहे, तिच्याने काम होत नाही जास्त. आता सकाळपासून तिला चक्रा येत होत्या. कधी तिचा बीपी लो होते, कधी तिला चक्कर येते, कधी तिचं डोकं दुखते. तिच्यानं घरी काहीही होत नाही बघ. तुला काय सांगू पिंकी, जशी ती आली तशी रोजच बिमार असते बघ ती. आई मग डॉक्टरकडे घेऊन जायचं ना तू वहिनीला. दाखवलं का तिला डॉक्टरला? डॉक्टरांनी मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट दिलेत तिला. काय सांगावं, काही पण झाल्यानं मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट देतात तिला. अजून तर काही सांगत नाहीत डॉक्टर. डॉक्टर तर कोणती बिमारी सांगतच नाहीत ग पिंकी. आता पण सकाळी तुझ्या बाबाचे काही मित्र येणार होते ऑफिसहून जेवण करण्यासाठी, पण सुमन एकटीच स्वयंपाक बनवू लागली किचनमध्ये. आता काय माहिती, सुमनने तिला थोडंफार काम सांगितलं असेल काय माहिती, तर तिला लगेच चक्कर यायला लागली. सगळं जेवण तर सुमनच बनवत आहे सकाळपासून बघ. थोडंसं जाऊन तिची मी मदत करते बघ. सुमन पण आजकाल वेगळंच वागायली थोडंसं. तिला आजकाल खूप राग यायलाय, चिडचिड चिडचिड करायली ती खूप माझ्यासोबत. तुला तर माहितीच आहे ना, सुमन तिच्या छोट्या बहिणीसाठी बोलत होती आपल्या रवीला, पण रवीला ही शिल्पा आवडली. काय माहिती त्याच्यामुळे तिने तशी वागायली की काय, चिडचिड करत असते नेहमी ती. आई मला वाटते शिल्पा वहिनीला आजकाल जशा मुली वागतात ना लग्नानंतर, तशी बिमारी झाली की काय तिला. थोडंसं दुखलं की जाऊन झोपायची, थोडंसं दुखलं की बोलायची. काय बोलतेस काय तू पिंकी? हो आई, आजकालच्या मुली अशाच वागतात. तुला त्याचा चांगलाच इलाज करावा लागेल आई. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आमची आजची स्टोरी? कमेंट करून नक्कीच कळवा आम्हाला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच घरगुती गोष्टी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.